स्वागत करण्यासाठी अगदी सकाळपासूनच या ठिकाणी तयारी सुरू होती। आपण बघतो माध्यमांची सुद्धा इतकीच गर्दी आहे, त्यामुळे आता माध्यमांची काय बोलणार का, इथून पुढची काय दिशा सांगणार का, काय सांगणार हे सुद्धा काय मनोज जरांगे पाटील बोलणार याकडे लक्ष असणारच आहे। त्यामुळे आपण बघतोय ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण पार पडतं त्या ठिकाणी आता ते दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि विशेष आपण जर बघितलं तर महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं, जोरदार स्वागत करण्यात आलं। मुंबईतल्या आंदोलनानंतर खरं तर प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झालेत। अगदी गावात आल्या त्यांना उचलून घेण्यात आलं आणि भव्य आणि दिव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। जंगी स्वागताची आपण ही दृश्य सध्या बघतोय। अंतरवाली सराटीमध्ये दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं आणि गुलालाची उधळण करण्यात आली, पुष्पवृष्टी करण्यात आली, आतषबाजी सुद्धा करण्यात आल्याची दृश्य आपण सध्या बघतोय। मुंबईत आझाद मैदानात आंदोलन पार पडलं। अगदी राज्यभरातून या ठिकाणी मराठा आंदोलक आलेले होते। मनोज जरांगेंच्या एका हक्केवरती हे सगळे आंदोलक आलेले होते आणि त्यानंतर जशा मागण्या मान्य झाल्या तसं आपण जिंकलो असं उल्लेख मनोज जरांगेंनी केलेला होता। आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार झाले आणि आज अंतरवाली सराटीमध्ये आपल्या मूळ गावी मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे पुष्पहार घालून। त्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मोठा विजय मराठा समाजाला मिळाला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। त्यानंतर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले। त्यांच्या मूळ गावी ज्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा आंदोलनं पार पडली, मराठा आरक्षणासाठी उपोषण पार पडलं, त्याच स्थळी मनोज जरांगे पाटील आज आलेले आहेत। तर आपण बघतो अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड अशी गुलालाची उधळण करण्यात आली, पुष्पवृष्टी करण्यात आली, मनोज जरांगेंचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे।